नमस्कार. मी आलो. मी पाहिले. आणि मी जिंकलो. मानवाच्या इतिहासात एक गोष्ट कायम आहे, सत्तेची भूक. सत्ता म्हणजे केवळ राजसिंहासन, संपत्ती किंवा पद नाही. सत्ता म्हणजे नियंत्रण. लोकांच्या मनांवर, त्यांच्या कृतींवर, त्यांच्या स्वप्नांवर. जगातील प्रत्येक महान राजा, सेनानी, नेते, व्यापारी, कलाकार सगळ्यांनी एका गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचा प्रयत्न केला. ती म्हणजे सत्ता. पण सत्ता ही सरळ रेषेत मिळत नाही. ती लाटेसारखी आहे, कधी चढते, कधी ओसरते. ती शस्त्रांनी मिळते, कधी शब्दांनी, कधी युक्तीने, तर कधी केवळ शांत नजरेने. आणि हाच खेळ आपल्याला शिकवतो रॉबर्ट ग्रीन यांचे जगप्रसिद्ध पुस्तक 48 लॉज ऑफ पॉवर. या पुस्तकात 3000 वर्षांच्या इतिहासाचा गाभा आहे. ग्रीन यांनी प्राचीन सम्राट, दरबारी कारस्थानं, युद्धनीती, साम्राज्यांच्या कथा, राजदरबारी षड्यंत्र आणि अगदी आधुनिक काळातील नेत्यांचे जीवन सगळं बारकाईने अभ्यासलं. त्यातून त्यांनी काढला एक धडा. सत्तेचे नियम कालातीत आहेत. ते बदलत नाहीत, फक्त परिस्थिती बदलते. प्रत्येक नियम हा एक शस्त्र आहे. कधी तलवार, कधी ढाल, कधी विषारी बाण. कधी तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी वापराल, तर कधी प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी. हे नियम नीतिमान नाहीत, अन्यायी नाहीत. ते फक्त सत्तेच्या खेळाची सत्यता आहेत. या खेळात भावनांना जागा नाही. फक्त रणनीती, बुद्धी आणि वेळेचं भान. पुस्तकातील नियम आपल्याला शिकवतात. कधी आपलं सामर्थ्य दाखवायचं, कधी शांत राहून इतरांना उंचावू द्यायचं, कधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचं आणि कधी स्वतःला सावलीसारखं अदृश्य करायचं. यातील काही नियम ऐकताना निर्दयी वाटतील, काही कपटी, काही धूर्त, पण लक्षात ठेवा. सत्ता हाच एक असा खेळ आहे, जिथे दयाळूपणा कधी कधी कमजोरी ठरतो. आणि सावधपणे वागणं म्हणजे जिवंत राहण्याची कला. 48 लॉज ऑफ पॉवर हे केवळ एक पुस्तक नाही, ते एक आरसा आहे. त्यात तुम्हाला जगातील ख्या कारस्थानांचा चेहरा दिसेल आणि स्वतःमध्ये लपलेला खेळाडूही. ही प्रस्तावना तुम्हाला सावध करते. या पुस्तकाला केवळ वाचन म्हणून घेऊ नका. हे नियम तुमचे शस्त्र आहेत, पण शस्त्र हाताळताना जसा विवेक हवा, तसा विवेक इथेही हवा. नियमांचा गैरवापर केला तर तुम्ही स्वतःच्याच जाळ्यात अडकू शकता. पण योग्य प्रकारे वापरले तर तुम्ही कोणत्याही रणांगणात, व्यवसाय, राजकारण, नाती किंवा समाज, नेहमीच विजयी ठराल. सारांश असा. हे पुस्तक म्हणजे सत्तेचं शास्त्र आहे. इतिहासाच्या धुळीतून उचललेले नियम, जे आजही तितकेच प्रभावी आहेत. तयार व्हा. कारण पुढे सुरू होतो एक असा प्रवास, जिथे प्रत्येक पानावर तुम्हाला सत्तेचा नवा धडा मिळेल. आणि शेवटी तुम्ही ठरवाल, तुम्ही या खेळात प्यादा राहणार की राजा बनणार. नियम 1. सत्तेपुढे शहाणपण नको. सत्तेच्या खेळात सर्वात जुना आणि अचूक नियम आहे, आपल्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमक दाखवू नका. आपला बॉस, गुरु किंवा नेता हे लोक त्यांच्या स्थानावर केवळ कौशल्याने नाही, तर प्रभाव, अनुभव आणि प्रतिमेच्या जोरावर पोहोचलेले असतात. पण लक्षात ठेवा, मानवी मन नाजूक असतं. ज्या क्षणी तुम्ही त्यांच्या तेजापेक्षा अधिक उजळ दिसाल, त्यांच्या मनात असुरक्षिततेची ठिणगी पेटते. ही ठिणगी लवकरच मत्सर, संशय आणि रागात बदलते. इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत जिथे गुणी लोकांनी आपली क्षमता उघडपणे दाखवली आणि त्याची किंमत पद, प्रतिष्ठा किंवा जीवाने चुकवली. उदाहरणार्थ, फ्रान्सचा राजा लुई 14वा आपल्या दरबारातील अशा लोकांनाच प्रोत्साहन देत असे जे त्याच्या तेजाला पूरक होते, पण त्याला झाकोळत नसत. ज्यांनी आपल्या कल्पकतेने राजाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना दरबारातून हद्दपार करण्यात आले. मग हा नियम पाळायचा कसा? तुमची हुशारी लपवा नाही,
पण ती अशा प्रकारे मांडा की श्रेय वरिष्ठांना मिळेल. त्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्या, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची खबरदारी घ्या. सारांश असा, तुम्ही प्रकाश बना, पण असा की तुमच्या वरिष्ठांच्या तेजात मिसळून जाल. सुरक्षित राहा, प्रगती करा, पण कधीही त्या सिंहासनावर बसलेल्यांना झाकोळू नका. नियम 2. मित्रांवर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवू नका. शत्रूचा वापर कसा करावा हे शिकून घ्या. सत्तेच्या जगात एक कठोर पण अमूल्य सत्य आहे, मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका आणि शत्रूंचा उपयोग करायला शिका. मित्र आपल्याला ओळखतात, आपल्या सवयी, आपल्या कमकुवती आणि कधी कधी आपली यशोगाथा त्यांच्या मनात मत्सराची ठिणगी पेटवते. ही ठिणगी शांतपणे वाढते आणि योग्य क्षणी विश्वासघाताच्या आगीत रूपांतरित होते. इतिहासाने हे पुन्हा पुन्हा दाखवून दिले आहे. बायझंटाईन सम्राट मायकल तिसरा, त्याने आपल्या जिवलग मित्राला सत्ता दिली, सन्मान दिला आणि शेवटी हाच मित्र त्याचा खुनी ठरला. मित्रांच्या नात्यातील भावना, अपेक्षा आणि मत्सर हे निर्णयाच्या वेळी धोका ठरू शकतात. पण शत्रू, हो, शत्रू वेगळे असतात. एकदा त्यांना तुमच्या बाजूने येण्याचा फायदा दिसला तर ते तुमच्याशी निष्ठावंत राहतात. ते आपल्या निष्ठेचं प्रमाण सिद्ध करण्यासाठी अधिक मेहनत करतात, कारण त्यांना माहीत असतं, एक चुकीचा पाऊल आणि त्यांची जागा कायमची जाते. अब्राहम लिंकनने आपल्या काही कट्टर विरोधकांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि त्यांच्या क्षमतांचा उपयोग करून मोठी राजकीय विजय मिळवले. सारांश असा, भावनांवर नाही तर स्वार्थावर आधारित नाती अधिक टिकतात. मित्रांवर आंधळा विश्वास ठेवू नका आणि योग्य वेळी शत्रूलाही आपला सहकारी बनवा. नियम 3. हेतूची जाहीर वाच्यता कदापि नाही. सत्तेच्या खेळात सर्वात मोठा शस्त्रागार म्हणजे तुमचा मेंदू, पण त्याहून मोठं शस्त्र म्हणजे रहस्य, तुमचे खरे हेतू. कधीही कोणालाही पूर्णपणे उघड करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची योजना समजते तेव्हा ते तयार होतात तुमच्या प्रत्येक पावलाला अडथळा आणण्यासाठी. कल्पना करा, तुम्ही शतरंज खेळत आहात आणि तुमचा प्रतिस्पर्धी तुमचा पुढचा डाव आधीच ओळखतो. असा खेळ जिंकणं शक्य आहे का? इतिहासात अनेकांनी ही चूक केली. आपल्या योजना उत्साहाने, विश्वासाने इतरांना सांगितल्या आणि त्या योजनेचा वापर त्यांच्या विरोधात झाला. मध्ययुगातले राजे, सरदार, व्यापारी, ते फक्त आपलं लक्ष लपवून इतरांना चुकीच्या दिशेला वळवून जिंकत असत. शत्रूला भ्रमात ठेवा, तुमच्या लक्ष्यापासून त्याचं लक्ष दूर ठेवा. लोकांना छोट्या, निरुपद्रवी गोष्टी उघड करा, पण मोठं चित्र कधीही दाखवू नका. लक्षात ठेवा, उत्सुकता लोकांना बेचैन करते. जेव्हा त्यांना तुमचा खरा हेतू कळत नाही तेव्हा ते चुकीच्या तर्कांमध्ये अडकतात आणि तिथेच तुम्ही पुढे निघून जाता. सारांश असा, तुमच्या योजना तुमच्या मनातच सर्वात सुरक्षित असतात. तुमच्या पुढच्या पावलाचं रहस्य जपून ठेवा आणि जगाला फक्त तेवढंच दिसू द्या जे तुम्हाला दाखवायचं आहे. नियम 4. गरजेपेक्षा कमीच बोला. शब्द हे तलवारीसारखे असतात. जास्त बोललात की स्वतःच्या हाताने आपलं संरक्षण तोडता. सत्तेच्या खेळात शांतता ही तुमची खरी कवच आहे आणि मोजके शब्द तुमचं घातक हत्यार. जास्त बोलणारा माणूस आपले विचार, योजना आणि कमकुवती उघड करतो. तो इतरांना आपल्या मनात डोकावण्याची संधी देतो. पण जो माणूस कमी बोलतो तो रहस्यमय वाटतो. लोक त्याच्याबद्दल अंदाज लावतात आणि त्याचं मौन त्याच्या शक्तीला दुप्पट करतो. इतिहासात अनेक सत्ताधारी नेते आपल्या मौनामुळे भय आणि आदर दोन्ही निर्माण करत आले आहेत. लुई 14वा, फ्रान्सचा सूर्य राजा, दरबारात मोजकेच बोलत असे. दरबारातील लोक त्याच्या एका वाक्यावर आठवडे चर्चा करत. तो प्रत्येक शब्द काळजीपूर्वक मोजून टाकत असे.
आणि त्या काही शब्दांत सत्ता चमकत असे. जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा लोकांना वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक जाणता. ते तुमच्या पुढच्या वाक्याची वाट पाहतात, जणू त्यातच निर्णय, सत्य आणि दिशा दडलेली आहे. सारांश असा, जिथे लोक बडबडत आहेत तिथे तुम्ही शांत रहा. मोजके पण धारदार शब्द वापरा. आणि बघा कसं तुमचं मौनच तुमच्या सत्तेचं सर्वात मोठं शस्त्र बनतं. नियम 5. सगळे महात्म्य प्रतिष्ठेचे, म्हणून ते प्राणपणाने जपा. सत्तेच्या साम्राज्यात तुमचं सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे प्रतिष्ठा. ती दिसत नाही, स्पर्श करता येत नाही. पण तिचं सामर्थ्य तलवारीपेक्षा तीक्ष्ण आणि किल्ल्यापेक्षा मजबूत आहे. एकदा प्रतिष्ठा कमावली की दारं आपोआप उघडतात. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुमच्या शब्दाला वजन मिळतं आणि तुमचं अस्तित्वच प्रभावाचं प्रतीक बनतं. पण एकदा प्रतिष्ठेवर डाग बसला की तो ज्वालासारखा पसरतो. शत्रू त्या डागाचा फायदा घेतात, तुमचं नाव कलंकित करतात. आणि तुम्ही जरी निर्दोष असाल तरी लोकांच्या नजरेत तुम्ही दोषी ठरता. इतिहास साक्ष आहे. महान सेनानी, राजकारणी, व्यापारी ज्यांनी वर्षानुवर्षे प्रतिष्ठा कमावली पण एका चुकीने सर्व गमावलं. म्हणूनच प्रतिष्ठेचं रक्षण तलवार उचलून केल्यासारखं करा. तुमच्या नावावर होणारा प्रत्येक हल्ला त्वरित थांबवा. गॉसिप, अफवा आणि खोट्या गोष्टींना सुरुवातीलाच चिरडून टाका. तुम्ही स्वतःच तुमच्या प्रतिष्ठेचे शिल्पकार आहात. ती फक्त कमावायची नाही तर दररोज जपायची आहे. कारण सत्ता येते जाते, संपत्ती उभी कोसळते, पण प्रतिष्ठा टिकली तर पुन्हा उभं राहणं नेहमीच शक्य असतं. सारांश असा, प्रतिष्ठा ही तुमच्या सत्तेची कवच आणि तलवार दोन्ही आहे. तिला तुमच्या जीवासारखं जपा आणि जग तुमच्या नावाने आदराने डोकं झुकेल. नियम 6. प्रकाश झोतात राहण्यासाठी वाटेल ते करा. सत्तेच्या रणांगणात जो दिसतो तोच जिंकतो. दुनियेत विस्मरण हे मृत्यूपेक्षा भयंकर आहे, कारण विसरलेल्या नावाला सत्ता नसते, आवाज नसतो, अस्तित्वच नसतं. म्हणूनच लक्ष वेधून घ्या आणि ते कायम ठेवा. शांत, सावलीत राहणाऱ्याला कोणी आठवत नाही, पण जो लोकांच्या नजरेत राहतो तोच खेळाचा नायक बनतो. इतिहासात असे अनेक होते जे फक्त त्यांच्या उपस्थितीमुळे प्रभाव निर्माण करत. ते त्यांच्या वागण्या बोलण्यात, कपड्यांमध्ये आणि कृतीत एक वेगळेपणा आणत जो दुर्लक्षित होऊ शकत नाही. लक्ष वेधून घेणं म्हणजे नेहमी वाद घालणं नाही, तर लोकांच्या मनात ठसणं आहे. कधी धाडसी कृतीने, कधी मोहक भाषणाने, तर कधी अनपेक्षित निर्णयाने. कारण जगाचं लक्ष तुमच्याकडे असेल तर तुम्ही कथा नियंत्रित करू शकता. पण एकदा तुम्ही लोकांच्या स्मरणातून नाहीसे झालात, खेळातून बाहेर फेकले जाता. लक्ष वेधणं हे केवळ सुरुवात आहे, ते टिकवणं ही खरी कला आहे. त्यासाठी तुम्हाला बदलत राहावं लागतं, नवनवीन रूप दाखवावी लागतात आणि लोकांना आश्चर्यचकित ठेवावं लागतं. सारांश असा, सत्तेच्या जगात अदृश्य होणं म्हणजे हरणं. लोकांच्या नजरेत जगा, त्यांच्या चर्चेत जगा. कारण जो नेहमी प्रकाश झोतात असतो त्यालाच सावल्या नियंत्रित करण्याची ताकद मिळते. नियम 7. काम इतरांनीच करावे, पण श्रेय घेण्याचा हक्क तुमचाच. सत्तेच्या खेळात तुमच्याकडे मर्यादित वेळ, ऊर्जा आणि साधनं असतात. पण जगाला फक्त निकाल दिसतो. म्हणून शहाणपण इथे आहे, इतरांच्या परिश्रमांचा उपयोग करा आणि विजयाचं श्रेय स्वतःकडे ठेवा. इतिहासात राजे, सेनानी, व्यापारी त्यांनी थेट सगळं काम केलं नाही. ते योग्य लोक शोधत, त्यांना प्रेरित करत आणि त्यांच्या मेहनतीचं सोनं बनवत. जगाला फक्त शेवटचं रूप दिसतं आणि ते नाव तुमचं होतं. याचा अर्थ फसवणूक नाही, तर नेतृत्व. तुम्ही दिशादर्शक आहात, बाकीचे जहाज चालवणं इतरांचं काम आहे.
पण जेव्हा जहाज बंदरात पोहोचतं, ध्वज तुमच्याच फडकतो. ही पद्धत तुमची शक्ती 2 पट 3 पट वाढवते. तुम्ही एका वेळी अनेक गोष्टी हाताळू शकता, कारण तुमच्यासाठी काम करणारी एक अदृश्य सेना असते. आणि प्रत्येक यश तुमच्या नावाशी जोडत गेलं की लोकांचा विश्वास, आदर आणि भीती सगळं तुमच्याकडे येतं. पण लक्षात ठेवा, इतरांना फक्त वापरू नका, त्यांना त्यांच्या फायद्याची जाणीव द्या, कारण समाधानी सैनिकच पुढच्या युद्धात तुमच्यासाठी लढतो. सारांश असा, काम इतरांकडून करून घ्या. पण जेव्हा पडदा उघडतो, प्रकाश झोतात फक्त तुम्हीच उभे राहा. नियम 8. इतरांनी तुमच्या दारात यावे म्हणून खुशाल प्रलोभने दाखवा. सत्तेच्या खेळात जो इतरांच्या मागे धावतो तो कमकुवत दिसतो. खरी ताकद आहे इतरांना तुमच्याकडे खेचून आणणं. जेव्हा तुम्ही स्थिर राहता आणि लोक तुमच्याकडे येतात, तेव्हा खेळाचे नियम तुम्ही ठरवता. शिकार करणारा वाघ कधी कधी पळत नाही. तो शांतपणे थांबतो आणि शिकार त्याच्याजवळ येते. हे घडवण्यासाठी तुम्हाला हवं ते मिळवण्यासाठी प्रलोभन तयार करावं लागतं. कधी एक संधी, कधी माहिती, कधी लोभाचा गोड सापळा. इतिहासात महान सेनापतींनी युद्धभूमीवर हेच केलं. ते शत्रूला अशा स्थितीत खेचून आणत जिथे त्यांचं बल कमी आणि आपलं जास्त असे. एकदा शत्रू तुमच्या मैदानात आला की विजय जवळजवळ निश्चित होतो. हे फक्त युद्धात नाही, तर व्यवसाय, राजकारण आणि नातेसंबंधांमध्येही खरं आहे. जो स्वतःला दुर्मिळ, मौल्यवान आणि हवेहवेसे दाखवतो, त्याच्यासाठी लोक धाव घेतात. तुमच्याकडे पोहोचण्यासाठी ते स्वतःची मेहनत, वेळ आणि संसाधनं खर्च करतात आणि तरीही कृतज्ञ राहतात. सारांश असा, इतरांच्या मागे धावू नका. तुम्हीच लक्ष व्हा जिथे सगळ्यांना यावंसं वाटेल. आणि जेव्हा ते तुमच्याकडे येतात, तेव्हा सत्तेची संपूर्ण दिशा तुमच्या हातात असते. नियम 9. वादविवादात जिंकण्यापेक्षा थेट कृतीतून जिंकूनच दाखवा. शब्द मोहक असतात, पण ते मन बदलत नाहीत. वाद जिंकला तरी मन हरवली तर विजय पोकळ ठरतो. सत्तेच्या खेळात खरा प्रभाव वादातून नाही, तर कृतीतून येतो. जेव्हा तुम्ही वाद घालता, समोरच्याचा अभिमान जखमी होतो. तो कदाचित शांत राहील, पण आतून तुमच्या विरोधात पेटलेला असेल. कृती मात्र निर्विवाद असते, ती बोलत नाही, पण दाखवते. आणि लोक पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, ऐकलेल्या शब्दांवर नाही. इतिहासात महान नेत्यांनी लोकांना पटवण्यासाठी भाषणांपेक्षा कृतीचा वापर केला. एका विजेत्या सेनापतीने विरोधकांना वाद न घालता एक निर्णायक विजय मिळवून त्यांचा विश्वास आणि आदर दोन्ही मिळवला. जगातल्या मोठ्या शोधकांनी तत्त्वज्ञान मांडून नव्हे, तर प्रत्यक्ष परिणाम दाखवून आपली ओळख निर्माण केली. कृती म्हणजे पुरावा, आणि पुराव्यापुढे वाद गप्प होतात. एकदा तुम्ही कृतीने दाखवलं की वादाची गरजच उरत नाही. सारांश असा, वेळ आणि ऊर्जा वादावर वाया घालवू नका. जगाला शब्दांनी नाही, तर कृतीने जिंका. कारण कृती हीच सर्वात प्रभावी आणि सर्वात शांत पण घातक भाषा आहे. नियम 10. असंतुष्ट आणि कमनशिबी लोकांचा संसर्ग नकोच. मानवी मन आणि नशीब हे संसर्गासारखे असते. जसा रोग शरीरातून शरीरात पसरतो, तसंच नकारात्मकता, दुर्दैव आणि निराशा तुमच्या जीवनात झिरपत जातात. सत्तेच्या खेळात एक धोकादायक चूक म्हणजे असंतुष्ट, दुर्दैवी किंवा हताश लोकांच्या सहवासात राहणं. त्यांची ऊर्जा तुम्हाला नकळत गिळते. त्यांचं दुर्दैव तुमच्यावर सावलीसारखं पसरतं. आणि तुम्ही काहीही केलं तरी प्रगती मंदावते. इतिहासात अनेक राजांनी अशा लोकांना दरबारातून दूर ठेवलं. कारण एक अपयशी सल्लागार, एक निराश सहकारी हे जिंकलेलं युद्ध हरवू शकतात. ज्या ठिकाणी दुर्दैव आहे,
तिथे लवकर किंवा उशिरा तुमची ताकदही कोमेजते. याचा अर्थ तुम्ही निर्दयी व्हा असा नाही, पण स्वतःचं रक्षण करा. आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक ऊर्जेच्या लोकांच्या सहवासात राहा. त्यांचं भाग्य, त्यांची दृष्टी आणि त्यांचा उत्साह तुमच्यावरही परिणाम करतो. लक्षात ठेवा, नशीब लागणारे लोक असतात आणि अपयशही लागणारेच असतं. तुम्ही कोणासोबत वेळ घालवता त्यावर तुमचं भविष्य ठरतं. सारांश असा, दुर्दैव आणि नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवा. कारण सत्तेच्या प्रवासात चुकीचा सहकारी हा शत्रूपेक्षा जास्त धोकादायक असतो. नियम 11. लोकांना तुमच्यावर अवलंबून राहण्याचे वळण लावायला शिकाच. सत्तेच्या खेळात स्वावलंबन छान वाटतं, पण खरी ताकद इतरांना तुमच्यावर अवलंबून ठेवण्यात आहे. जोपर्यंत लोकांना वाटतं की ते तुमच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत, तोपर्यंत तुमचं स्थान अढळ राहतं. जेव्हा लोक स्वतःचं काम, यश किंवा अस्तित्व तुमच्या कौशल्यांवर, ज्ञानावर किंवा साधनांवर बांधतात, तेव्हा ते तुमच्यापासून दूर जाण्याचा विचारही करत नाहीत. ते तुमचं रक्षण करतात, कारण त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेचा धागा तुमच्याकडे असतो. इतिहासातील हुशार राजकारणी, व्यापारी आणि सेनापतींनी हीच पद्धत वापरली. ते इतरांना मदत करत, पण इतकीच की ती मदत नसेल तर ते पुढे जाऊ शकणार नाहीत. हे बंधन सोन्याच्या साखळीप्रमाणे असतं, सुंदर दिसतं, पण घट्ट बांधतं. पण लक्षात ठेवा, हे बंधन कधीही उघड दिसू नये. लोकांना असं वाटावं की ते स्वतंत्र आहेत, पण प्रत्यक्षात तुमच्याशिवाय त्यांची दुनिया थांबते. सारांश असा, सत्तेत राहायचं असेल तर इतरांच्या गरजा, स्वप्न आणि महत्वाकांक्षा तुमच्याशी जोडून ठेवा. ते जोपर्यंत तुमच्यावर अवलंबून आहेत, तोपर्यंत तुम्हीच त्यांच्या जगाचा केंद्रबिंदू राहाल. नियम 12. प्रामाणिकपणा आणि औदार्य यांचा वापर जपूनच करा. सत्तेच्या खेळात थेट हल्ला नेहमीच काम करत नाही. कधी कधी मन जिंकण्यासाठी शस्त्राऐवजी साखर वापरावी लागते. यालाच म्हणतात निवडक प्रामाणिकपणा आणि उदारता. जेव्हा तुम्ही योग्य वेळी एखादं खरं बोलता किंवा अनपेक्षितपणे एखादी भेट, मदत किंवा कृपा देता, तेव्हा समोरच्याचा संशय विरघळतो. तो तुम्हाला निष्कलंक, विश्वासू समजतो. आणि याच क्षणी तुमच्या पुढच्या डावासाठी दारं उघडतात. इतिहासात गुप्तचर, राजकारणी आणि व्यापाऱ्यांनी हेच तंत्र वापरलं. ते छोट्या प्रमाणात सत्य सांगून मोठं खोट लपवत किंवा लहानशी भेट देऊन मोठा सौदा आपल्या हातात घेत. हे तंत्र शक्तिशाली आहे कारण ते मानवी स्वभावावर खेळतं. आपण आपल्याशी चांगलं वागणाऱ्याला आपोआपच विश्वास देतो. पण लक्षात ठेवा, उदारता जास्त झाली की ती तुमची कमजोरी बनते. म्हणूनच ती नेमकी, नियोजित आणि हेतुपूर्वक असावी. सारांश असा, एक योग्य वेळी दिलेला छोटा सत्याचा तुकडा किंवा उदारतेचा इशारा, हा तुमच्या लक्ष्याचं मन जिंकतो, त्याचं शस्त्र खाली घालतो. आणि मग सत्ता, बोलता तुमच्या हातात येते. नियम 13. मदत मागायची वेळ आली तर कृतज्ञतेला आव्हान करू नका, दयेची भीक मागू नका, थेट अंतःकरणाला हात घाला. सत्तेच्या जगात मदत मागणं हे एक कला आहे. पण चूक इथेच होते, लोकांना वाटतं की जुन्या उपकारांची आठवण करून किंवा दया दाखवून मदत मिळेल. पण मानवी स्वभाव तसा नाही. लोक त्यांच्या फायद्यासाठीच सर्वात उत्साहाने हालचाल करतात. म्हणून जेव्हा तुम्ही मदत मागता, तेव्हा त्यांच्या स्वार्थाच्या तारेला छेडा. त्यांना दाखवा, तुमचं काम पूर्ण झालं तर त्यांचा फायदा कसा होईल. त्यांच्या डोक्यात तुमच्या यशाचं चित्र नाही, तर त्यांच्या फायद्याचं चित्र रंगवा. इतिहासात महान मुत्सद्दी आणि व्यापाऱ्यांनी हीच पद्धत वापरली. ते सरळ शब्दांत म्हणत, हे माझ्यासाठी करा, पण त्यामागे वाक्य लपलेलं असायचं. आणि यात तुमचंही भलं आहे. दयेवर,
भावना किंवा जुन्या उपकारांवर अवलंबून राहणं म्हणजे स्वतःला कमजोर दाखवणं. पण स्वार्थावर आधारलेली विनंती ती दोघांसाठी जिंकणारा सौदा बनते. आणि एकदा लोकांना त्यांच्या फायद्याचा सुगंध आला, ते स्वतःहून तुमच्या मदतीसाठी धावतील. सारांश असा, मदत मागताना हृदयाला नाही तर स्वार्थाला उद्देशून बोला. कारण सत्तेच्या खेळात दयेपेक्षा लोभ जास्त वेगाने दार उघडतो. नियम 14. मैत्रीचा हात पुढे केला तरी नजर गुप्तहेराची हवी. सत्तेच्या खेळात माहिती म्हणजे सोने. आणि हे सोने तुम्हाला रणांगणात जिंकवतं, बोर्डरूममध्ये पुढे नेतं आणि शत्रूला गप्प बसवतं. पण माहिती मिळवणं नेहमी सरळ मार्गाने होत नाही. इथेच येतं एक घातक तंत्र. मित्रासारखं वागा, पण गुप्तहेरासारखं काम करा. लोकांचा विश्वास जिंका, त्यांच्या मनात प्रवेश करा आणि नकळत त्यांचं गुपित उचला. इतिहासातील साम्राज्ये या तंत्रावर उभी राहिली आहेत. राजे, सेनापती आणि व्यापारी, त्यांनी आपले गुप्तहेर नेहमी शत्रूच्या जवळचे मित्रासारखे बनवले. गोष्टी ऐकून घेणं, छोट्या तपशिलांचे जाळं विणणं आणि योग्य वेळी त्याचा उपयोग करणं हीच खरी सत्ता आहे. पण सावध राहा, गुप्तहेरगिरीचा अतिरेक उघड झाला तर खेळ संपतो. तुमचं मित्राचं मुखवटा मजबूत ठेवा, तुमचा हसरा चेहरा विश्वासार्ह ठेवा आणि आतून प्रत्येक शब्द, प्रत्येक हालचाल नोंदवा. सारांश असा, जग तुमच्या समोर जे दाखवतं ते फक्त अर्ध सत्य असतं. उरलेलं सत्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला मित्रासारखं वाटून गुप्तहेरासारखं काम करावंच लागतं. कारण सत्तेच्या खेळात जो जास्त जाणतो तोच शेवटी जिंकतो. नियम 15. विरोधकांचा समूळ नायनाट करा. सत्तेच्या रणांगणात अर्धा विजय म्हणजे अर्ध अपयश. शत्रूला जिवंत ठेवणं, त्याला माघार घेऊ देणं म्हणजे भविष्यातल्या संकटाचं बी पेरणं. कारण जखमी शत्रू कधीच विसरत नाही. तो परत येतो, अधिक ताकद घेऊन, अधिक द्वेषाने. इतिहास साक्षी आहे, जेव्हा एखाद्या राजाने शत्रूला फक्त पराभूत केलं पण संपवलं नाही, तेव्हा काही वर्षात त्याच शत्रूने त्याला गाडलं. तर जे पूर्णपणे नष्ट करतात तेच दीर्घकाळ सत्तेत राहतात. शत्रूची ताकद, त्याचं समर्थन, त्याचा प्रभाव हे सगळं मुळापासून उपटून टाका. त्याच्या परतीची कोणतीही शक्यता उरू देऊ नका. हे क्रूर वाटतं, पण सत्तेच्या खेळात हीच करुणा आहे. कारण अपूर्ण विजय म्हणजे सततची भीती आणि सततचं युद्ध. एकदा तुम्ही शत्रूला संपवलंत, तुम्ही मुक्त होता. तुमचं लक्ष पुढच्या विजयांकडे वळतं आणि सत्ता अधिक मजबूत होते. सारांश असा, शत्रूवर हल्ला करताना दया नको. त्याला इतकं नामोहरम करा की त्याचं अस्तित्वच इतिहासातून पुसलं जाईल. कारण सत्तेच्या खेळात अर्धवट विजयापेक्षा संपूर्ण विनाशच खरा सुरक्षिततेचा मार्ग आहे. नियम 16. तुमच्या अनुपस्थितीचा उपयोग तुमची प्रतिष्ठा आणि दबदबा वाढविण्यासाठी करा. जास्त उपलब्धता तुमची किंमत कमी करते. जसे रोज दिसणारे दृश्य गृहीत धरले जाते, तसेच सत हजर असलेला माणूस लोकांच्या डोळ्यातून उतरतो. सत्तेच्या खेळात कधी कधी स्वतःला दुर्मिळ बनवणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही अचानक अनुपस्थित होता, लोकांना तुमचं महत्त्व जाणवतं. ते तुमच्या उपस्थितीची वाट पाहतात, तुमच्याबद्दल बोलतात आणि तुमच्या परतीला अधिक आदराने पाहतात. इतिहासात सम्राट, कलाकार आणि नेत्यांनी हा खेळ नेमका खेळला आहे. ते काही काळ गायब होऊन लोकांच्या मनात आपली प्रतिमा तेजस्वी ठेवत, त्यांच्या अनुपस्थितीनेच त्यांची किंमत वाढत गेली. पण सावध, अनुपस्थिती अति झाली तर लोक विसरतात. ही कला आहे योग्य क्षणी दूर जाण्याची आणि योग्य क्षणी परतण्याची. जसा मौल्यवान रत्नांचा दुर्मिळपणा त्यांना अधिक किमतीचं बनवतो,
तसंच तुमच्या उपस्थितीचा दुर्मिळपणा तुम्हाला सत्तेच्या शिखरावर नेतो. सारांश असा, कधी कधी गायब व्हा, जेणेकरून लोक तुमच्या परतीची आतुरतेने वाट पाहतील. कारण सत्तेच्या खेळात अनुपस्थिती हीच एक गुप्त शस्त्र आहे, जी तुमच्या आदर आणि सन्मानाची किंमत वाढवते. नियम 17. इतरांना सातत्याने दहशत वाटण्याइतकी अनिश्चितता तुमच्या वागण्यात हवी. मानवाला सर्वात जास्त काय त्रास देतं? अन्न, पाणी, पैशांची कमतरता नाही, तर अनिश्चितता. जेव्हा लोकांना पुढे काय होणार हे कळत नाही, तेव्हा त्यांची भीती वाढते आणि ते तुमच्यावर अधिक लक्ष ठेवतात. सत्तेच्या खेळात अंदाज लावता येणारा खेळाडू कमकुवत ठरतो, पण जो कधी काय करेल, कसा वागेल, हे कोणीच सांगू शकत नाही, तो लोकांच्या मनावर राज्य करतो. इतिहासातील अनेक सम्राट, सेनापती आणि नेता यांनी आपली अनिश्चितता हीच भीतीचं हत्यार बनवलं. ते कधी कठोर, कधी दयाळू, कधी अचानक गायब, तर कधी जोरदार उपस्थित. लोक सतत तर्क लावत राहिले, पुढचं पाऊल काय असेल, आणि याच तणावात त्यांच्या हातातील सत्ता अधिक घट्ट होत गेली. पण लक्षात ठेवा, अनिश्चितता ही कला आहे, गोंधळ नाही. तुमचे प्रत्येक अनपेक्षित पाऊल विचारपूर्वक आखलेलं असावं. त्यातून लोकांना संदेश जावा, माझा अंदाज लावणं अशक्य आहे, पण माझा विरोध करणं त्याहून धोकादायक आहे. सारांश असा, स्वतःला कोड बनवा. कारण जेव्हा लोक तुमचा अंदाज लावू शकत नाहीत, तेव्हा ते तुमच्या नियंत्रणातून सुटू शकत नाहीत. नियम 18. स्वतःभोवती तटबंदी उभारू नका. एकटे पडणे घातक असते. भीती आपल्याला भिंती बांधायला लावते. दगडावर दगड रचून आपण स्वतःला सुरक्षित समजतो. पण सत्तेच्या खेळात या भिंती तुमचं रक्षण करत नाहीत, त्या तुमचं कैद करतात. जेव्हा तुम्ही स्वतःला जगापासून वेगळं करता, तेव्हा माहिती थांबते, संधी थांबतात आणि तुमचं साम्राज्य हळूहळू कोसळतं. एकटा माणूस कितीही शक्तिशाली असो, बाहेरच्या हालचालींचं भान गमावतो आणि बाहेरचं जग तुमच्याशिवाय पुढे निघून जातं. इतिहासाने हे अनेकदा सिद्ध केलं. ज्या राजांनी स्वतःला किल्ल्यात बंद केलं, ते शेवटी कमकुवत झाले. तर जे लोकांमध्ये राहिले, माहिती गोळा करत राहिले, शत्रूंचे हालचाली जाणून घेत राहिले, तेच टिकले. सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी तुम्हाला सतत संपर्कात राहावं लागतं, मित्रांशी, शत्रूंशी आणि त्या अदृश्य जाळ्याशी, ज्यातून माहिती वाहते. सारांश असा, सुरक्षिततेसाठी भिंत बांधू नका, कारण ती तुम्हाला बाहेरच्या जगापासून तोडून टाकते. सत्तेच्या खेळात एकटेपणा हा शत्रू आहे आणि संपर्क हाच तुमचा सर्वात मोठा किल्ला आहे. नियम 19. प्रतिस्पर्ध्याची पाळेमुळे जाणून घ्या. वरचढ माणसाच्या वाकड्यात शिरू नका. सत्तेच्या खेळात प्रत्येकजण सारखा नसतो. काही जण विनोदाने रागावतात, काही जण अपमान विसरत नाहीत, तर काही शांत राहतात, पण योग्य क्षणी घातक वार करतात. चूक इथेच होते, आपण सर्वांना एकाच मोजपट्टीने मोजतो. पण खरी कला आहे समोरचा कोण आहे हे ओळखण्यात. त्याचा स्वभाव, त्याचा अहंकार, त्याची कमजोरी. हे समजलं की तुम्ही सुरक्षित आहात. इतिहासात अनेक साम्राज्ये एका चुकीच्या अपमानाने कोसळली. एखाद्या छोट्या टोमण्याने, एखाद्या हलक्याशा दुर्लक्षाने. पण ज्याचं मन दुखवलं, तो शत्रू आयुष्यभरासाठी मिळाला आणि त्याचा बदला नेहमीच महागात पडला. म्हणूनच कधीही चुकीच्या व्यक्तीचा अपमान करू नका. समोरचा किती क्षुल्लक वाटला, तरी त्याच्या रागाची आग किती धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला ठाऊक नसतं. शहाणा खेळाडू प्रत्येक व्यक्तीचं नीट निरीक्षण करतो आणि मगच पाऊल टाकतो. सारांश असा, प्रत्येकाशी सारखं वागू नका. लोकांना ओळखा, त्यांचा स्वभाव समजा आणि विशेषतः चुकीच्या व्यक्तीला दुखावणं टाळा.
कारण सत्तेच्या रणांगणात एक चुकीचा शत्रू तुमचं सगळं संपवू शकतो. नियम 20. कुणालाही शब्द देऊन बांधिलकी ओढवून घेऊ नका. सत्तेच्या रणांगणात एक मोठा सापळा असतो. निष्ठा लोक तुम्हाला एका गटात खेचू पाहतील, एखाद्या नेत्याशी बांधून ठेवतील. पण लक्षात ठेवा, जो स्वतःला पूर्णपणे बांधून घेतो तो स्वतःची ताकद गमावतो. खरी सत्ता त्या खेळाडूकडे असते जो कोणाचाही नसतो पण सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. ज्याचं वचन कायम बदलत राहतं परिस्थितीनुसार. लोक त्याला जिंकण्यासाठी झगडतात, त्याच्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न करतात, आणि त्याच वेळी तो मुक्त राहतो, कोणाच्याही साखळीत अडकलेला. इतिहासात जे कोणी एका बाजूला पूर्णपणे झुकले ते दुसरी बाजू उभी राहिल्यावर कोसळले. पण जे कोणत्याही गटाचे नव्हते तेच जास्त काळ खेळावर वर्चस्व गाजवत राहिले. निष्ठा दाखवा, पण ती केवळ मुखवटा ठेवा. खरा खेळ म्हणजे स्वतःला हवी ती मोकळीक राखणं. कोणीही तुमच्यावर पूर्ण मालकी हक्क गाजवू शकणार नाही, आणि त्यातूनच तुम्ही अमूल्य ठरता. सारांश असा, कोणाच्याही गळ्यात स्वतःला बांधू नका. तुमची स्वातंत्र्य हीच तुमची खरी सत्ता आहे. कारण जेव्हा तुम्ही कोणाच्याही नसता तेव्हाच तुम्ही सगळ्यांसाठी आवश्यक होता. नियम 21. शोषणकर्त्याला कचाट्यात पकडण्यासाठी त्याच्यासारखेच वागा. आहात त्यापेक्षा जरा जास्तच भाबडेपणाचा, बावटपणाचा आव आणा. बुद्धिमान माणसाला नेहमी वाटतं की तोच सर्वात हुशार आहे. त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या कौशल्याचा त्याला इतका अभिमान असतो की तो दुसऱ्याला कमी लेखतो. आणि इथेच तुम्हाला संधी मिळते. सत्तेच्या खेळात स्वतःला हुशार दाखवणं हा जाळा आहे, पण स्वतःला थोडं मूर्ख दाखवणं हे शस्त्र आहे. जेव्हा तुम्ही जाणून बुजून अडखळता, थोडं कमी समजता, तेव्हा समोरचा निष्काळजी होतो. तो स्वतःला विजेता समजतो आणि सगळं उघड करतो. इतिहासाने दाखवलंय, अनेक नेते, व्यापारी, सेनापती त्यांनी मूर्खपणाचा मुखवटा घालून शत्रूला गुंगवलं. शत्रू हस्त राहिला, अभिमानाने फुगत राहिला, आणि मग एका क्षणी ह्या बुद्धीने त्याला गिळलं. लक्षात ठेवा, लोकांना हुशारी दाखवणं आवडतं, त्यांना शहाणं वाटणं आवडतं. म्हणून त्यांना तो आनंद द्या आणि पाठीमागे खेळ जिंका. सारांश असा, स्वतःला कधीच खूप हुशार दाखवू नका. त्याऐवजी थोडं भोळं, थोडं अडाणी वाटा. कारण जो स्वतःला मूर्ख दाखवतो तोच शेवटी सगळ्यांना मूर्ख बनवतो. नियम 22. पुरेसे प्रभावशाली नसाल तर सपशेल शरणागती पत्करून विरोधकांना जिंका. कधी कधी लढाई जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लढलंच नाही. जेव्हा शत्रू तुमच्यापेक्षा ताकदवान असतो, जेव्हा हल्ला करणे म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणे, तेव्हा सर्वात शहाणं पाऊल असतं शरणागती. पण ही शरणागती कमजोरी नाही, ही आहे संयमाची कला. कारण जो वागतो तो तुटत नाही. तो योग्य क्षणाची वाट पाहतो, शत्रूचा थकवा पाहतो, त्याचा गर्व वाढू देतो, आणि मग अनपेक्षित क्षणी पुन्हा उभा राहतो. इतिहासात अनेकदा पराभूत झालेल्यांनी शरणागती पत्करून वेळ विकत घेतला. लोक त्यांना विसरले, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, आणि मग जेव्हा शत्रूला खात्री झाली की हा कायमचा हरलाय, तेव्हा त्यांनीच उलटवार करून विजय मिळवला. शरणागती म्हणजे स्वतःला वाचवणं, स्वतःला टिकवणं, जेणेकरून तुम्ही भविष्यात पुन्हा सत्तेच्या खेळात उतरू शकाल. सारांश असा, जेव्हा थेट लढाई धोकादायक वाटते तेव्हा हार मानल्यासारखं दाखवा. कारण कधी कधी तात्पुरता पराभव हा दीर्घकालीन विजयाचा पहिला टप्पा असतो. आणि सत्तेच्या खेळात जिवंत राहणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. नियम 23. तुमच्या प्रभावाचा आलेख वरच जात राहील याची काळजी घ्या. सत्तेच्या खेळात ऊर्जा हीच खरी संपत्ती आहे.
पण बघा, अनेक जण ती ऊर्जा शेकडो दिशांना विखुरतात. थोडं इथे, थोडं तिथे, आणि शेवटी हातात काहीच राहत नाही. खरा विजेता मात्र वेगळा असतो. तो आपली सारी शक्ती एका ठिकाणी केंद्रित करतो. जणू सूर्याची किरण काचेतून एकत्र येऊन आग लावतात तसं. जेव्हा तुमचं लक्ष एका ध्येयावर केंद्रित होतं, जेव्हा तुमचे संसाधन, तुमचे मित्र, तुमचा वेळ सगळा एकाच बिंदूवर खर्च होतो, तेव्हा तुमचं सामर्थ्य अजेय बनतं. इतिहास सांगतो, साम्राज्ये जिंकणारे राजे, शत्रूंना हरवणारे सेनापती, त्यांनी नेहमी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं. त्यांची ताकद पसरली नाही. ती धारदार शस्त्रासारखी एकाच ठिकाणी कोसळली. पण सावध, जर तुम्ही शक्ती पसरवली, जर तुम्ही सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ती धार बोथट होते. आणि बोथट शस्त्र रणांगणात काही कामाचं नसतं. सारांश असा, तुमची ऊर्जा, तुमचा वेळ, तुमची ताकद एका ठिकाणी, एका ध्येयावर केंद्रित करा. कारण सत्तेच्या खेळात विखुरलेली शक्ती हरवते, पण केंद्रित शक्ती साम्राज्य घडवते. नियम 24. निष्णात राजकारणी. सत्तेच्या महालात तलवारीपेक्षा धारदार असतं शिष्टाचाराचं शस्त्र. राजे, राणी, नेते हे उघड युद्धात नाही जिंकले जात, तर नजाकतीच्या खेळात, स्मितहास्याच्या आवरणाखाली आणि नम्र शब्दांच्या ओघात. परफेक्ट दरबारी हा सत्तेच्या खेळातील सर्वात गूढ योद्धा आहे. तो कधीच आपली महत्वाकांक्षा उघड करत नाही, कधीच थेट आदेश देत नाही. पण इतरांच्या अहंकाराला पोस्ट, कौतुकाच्या सोन्याच्या साखळ्या घालून तो त्यांना आपल्याच इच्छेनं नाचवतो. त्याचं अस्त्र म्हणजे आकर्षक वागणूक, त्याचं कवच म्हणजे सभ्यता. तो अपमान टाळतो, विरोध टाळतो, पण प्रत्येक हस्या चेहऱ्याच्या मागे, प्रत्येक विनयशील वाक्याच्या मागे त्याचा खरा खेळ सुरू असतो. इतिहासभर ज्या लोकांनी राजदरबारात आपली भूमिका परिपूर्ण वठवली, तेच सावलीत राहूनही सत्ता चालवत राहिले. राजे फक्त नावापुरते राज्य करत होते, पण खरी दोरी खेचणारा होता तो परफेक्ट दरबारी. सारांश असा, सत्तेच्या खेळात नेहमी शिष्टाचारात, आकर्षणात आणि नम्रतेत गुंफलेलं रहा. तुमचा हेतू कधीच उघड करू नका. कारण खरी सत्ता गाजवणारा तो नसतो जो सिंहासनावर बसलेला असतो, तर तो असतो जो सिंहासनाच्या मागे उभा राहून सगळं नियंत्रित करतो. नियम 25. स्वयंभू व्हा. सत्तेच्या खेळात तुम्ही जन्माला घेऊन आलेली ओळख पुरेशी नसते. तुम्ही कोण आहात हे नाही, तर लोक तुम्हाला काय समजतात हे महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच स्वतःला पुन्हा घडवा. जग तुम्हाला एका चौकटीत बसवू पाहिल, तू असाच आहेस, तू एवढंच करू शकतोस असं सांगेल. पण शहाणा खेळाडू त्या चौकटी फोडतो. तो स्वतःची नवीन प्रतिमा उभी करतो, जशी त्याला हवी, जशी त्याला फायदेशीर ठरेल. इतिहासात महान नेते, कलाकार, सेनानी, त्यांनी स्वतःची नवी ओळख निर्माण करून लोकांच्या नजरेत चमत्कार घडवला. कधी रहस्यमय, कधी करिश्माई, कधी निर्दयी. ते जेव्हा बदलायचे, तेव्हा जग त्यांच्याकडे थक्क होऊन पाहायचं. लक्षात ठेवा, जर तुम्ही इतरांच्या अपेक्षेनुसार जगलात, तर तुम्ही त्यांच्या हातातील बाहुली व्हाल. पण जर तुम्ही स्वतःला स्वतःच्या इच्छेनुसार घडलंत, तर तुम्ही सगळ्यांना नाचवणारे सूत्रधार व्हाल. सारांश असा, स्वतःला स्थिर समजू नका. तुमची प्रतिमा, तुमचा चेहरा, तुमचा स्वभाव हे सगळं बदलण्यासारखं आहे, घडवण्यासारखं आहे. कारण सत्तेच्या खेळात जो स्वतःला पुन्हा निर्माण करतो, तोच खऱ्या अर्थाने अजरामर ठरतो. नियम 26. तुमची प्रतिमा सदैव स्वच्छ राहील याची काळजी घ्या. सत्तेच्या जगात डाग लागलेले हात कधीच माफ केले जात नाहीत. लोकांना नेहमी एक नायक हवा असतो, स्वच्छ, निष्कलंक. पण खरी सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला चिखलातून चालावंच लागतं. मग शहाणा खेळाडू काय करतो?
तो स्वतःचे हात स्वच्छ ठेवतो आणि गलिच्छ कामं इतरांकडून करून घेतो. इतिहासात राजेस्म्राटांनी कधीच थेट रक्त सांडलं नाही. त्यांनी प्याद्यांना पुढे ढकललं, एखाद्याला बळीचा बकरा बनवलं, तर एखाद्याला दोषी ठरवलं. जनतेच्या नजरेत ते नेहमी निष्पाप राहिले आणि खरी सत्ता त्यांच्या हातातच राहिली. हेच नियम आहे. तुमची प्रतिमा निर्मळ ठेवा, जणू काही तुमचं नावच पावित्र्याशी जोडलेलं आहे. लोक तुमच्याकडे पाहून म्हणाले पाहिजेत, हा तर स्वच्छ आहे, याच्या हातात डाग नाहीत. पण मागच्या पडद्यामागे तुम्ही दोया ओढ असता, खेळ रचत असता. सारांश असा: थेट हात घालू नका. डाग नेहमी दुसऱ्यांवर पडू द्या, कारण सत्तेच्या खेळात जिंकणं महत्वाचं आहेच, पण स्वच्छ दिसणं त्याहूनही महत्वाचं आहे. नियम 27. लोकांच्या श्रद्धेला आवाहन करा आणि त्यांना नादी लावा. मानवाच्या मनाला एक कमकुवतपणा आहे. त्याला विश्वास ठेवायला आवडतं. त्याला कोणीतरी हवं असतं, मार्गदर्शक, तारणहार, नेता. तो स्वतःसाठी विचार करायला घाबरतो, पण जो त्याला आश्वासन देतो, स्वप्न दाखवतो, तो त्याच्या मागे डोळे झाकून चालतो. सत्तेचा खरा खेळाडू या कमकुवतपणाचा फायदा घेतो. तो लोकांच्या विश्वासाच्या तहानेवर साम्राज्य उभं करतो. तो स्वतःभोवती एक कथा रचतो, ज्यात तो वेगळा, विशेष, निवडलेला असल्यासारखा भासतो. लोक त्या कथेत हरवतात, त्याला देवासारखं मानतात आणि मग त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतात. इतिहासात असे किती नेते, धर्मगुरू, विचारवंत झाले, ज्यांनी स्वतःभोवती पंथ उभारले. लोकांनी त्यांच्यासाठी लढलं, प्राण दिले, कुटुंब मोडली, कारण त्यांना वाटलं, हा आमचा तारणहार आहे. लक्षात ठेवा, लोकांना वास्तव नको असतं, त्यांना भ्रम हवा असतो. त्यांना सत्यापेक्षा आश्वासन गोड वाटतं आणि जेव्हा तुम्ही त्यांना तो भ्रम देता, तेव्हा ते तुमच्यासाठी अंधपणे जगायलाही तयार होतात. सारांश असा: लोकांच्या विश्वासाच्या तहानेला ओळखा आणि त्यांना अशी कथा द्या की त्यात ते स्वतःला हरवून बसतील. कारण सत्तेच्या खेळात अनुयायी मिळवणं कठीण नसतं, पण पंथासारखं अनुयायी मिळवणं हाच खरा विजय आहे. नियम 28. कार्याची सुरुवात धमाकेदार होऊ द्या. सत्तेच्या खेळात संकोच हा मृत्यू आहे. जो शंका घेतो, जो घाबरतो, तो अर्ध्या पावलावरच कोसळतो. जग धैर्याच्या मागे धावते. लोकांना आत्मविश्वास मोहवतो. जरी तुमच्याकडे योजना अपुरी असली, जरी धोका मोठा असला, तरी जर तुम्ही धाडसाने पाऊल टाकलंत, तर लोक तुम्हाला अजेय समजतात. इतिहास सांगतो, महान सेनानींनी, राजकारण्यांनी कधीच अर्धवट मनाने पाऊल टाकलं नाही. त्यांनी ज्या क्षणी निर्णय घेतला, त्या क्षणी संपूर्ण ताकदीने झेप घेतली. त्यांच्या धाडसानेच विरोधक घाबरले आणि शंका घेणारे मागे सरले. लक्षात ठेवा, भीती ही संसर्गासारखी पसरते. जर तुम्ही घाबरलात, तर तुमचे लोकही घाबरतील. पण जर तुम्ही निर्भय दिसलात, तर तेही तुमच्यावर विश्वास ठेवून पुढे जातील. सारांश असा: कधीही कृती करताना संकोचू नका. जगात जागा त्यालाच आहे जो धाडस करतो. कारण सत्तेच्या खेळात अर्ध पाऊल म्हणजे पराभव आणि ठाम, धाडसी पाऊल म्हणजे विजय. नियम 29. कार्याचे नियोजन थेट अथपासून इतीपर्यंत. सत्तेच्या खेळात फक्त सुरुवात पुरेशी नसते. लढाई जिंकणं महत्वाचं आहेच, पण खरी सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंतचे चित्र स्पष्ट पाहायला हवं. बहुतेक लोक वर्तमानात अडकतात. ते तात्काळ फायद्याच्या मागे धावतात आणि पुढचा डाव विसरतात. ते एका चालीवर खुश होतात. पण शहाणा खेळाडू, तो संपूर्ण पट पाहतो, सुरुवातीपासून शेवटापर्यंत. इतिहासभर ज्या विजेत्यांनी दूरदृष्टी दाखवली, ज्यांनी प्रत्येक अडथळा आधीच गृहीत धरला,
प्रत्येक संकटासाठी पर्याय तयार ठेवले. तेच अखेरीस अजय ठरले. तर ज्यांनी शेवटाचं नियोजन केलं नाही ते स्वतःच्या खेळात अडकले आणि शेवटी कोसळले. लक्षात ठेवा, अचानक आलेल्या अडथळ्यामुळे घाबरणारा नेता कधीही टिकत नाही. पण ज्याने प्रत्येक शक्यता आधीच उलगडून ठेवली आहे तो कोणत्याही संकटाला हस्त सामोरा जातो. सारांश असा: तुमचा प्रवास, तुमचा खेळ, तुमची लढाई नेहमी शेवटापर्यंत आखा. कारण सत्तेच्या खेळात अर्धवट योजना धोकादायक असते, पण शेवटपर्यंतची योजना तुम्हाला अजेय बनवते. नियम 30: तुम्ही दिलेली दाद सहज वाटायला हवी. सत्तेच्या रंगमंचावर जादू तीच खरी वाटते जी सहज, हलकी, नैसर्गिक भासते. लोकांना घाम, संघर्ष, मेहनत दिसली तर ते तुमचं कौतुक नाही करणार. ते म्हणतील, हा तर फक्त कष्टाळू आहे. पण शहाणा खेळाडू काय करतो? तो अपार मेहनत करतो, रात्रंदिवस झगडतो. पण जेव्हा जगासमोर उभा राहतो तेव्हा सगळं इतकं सहज दाखवतो जणू काही हे त्याच्यासाठी खेळच आहे. लोकांना परिश्रम नव्हे तर सहजता मोहवते. ज्याने आपली कामगिरी इतकी सोपी भासवली की जणू ती त्याच्या रक्तातच आहे, त्याला लोक प्रतिभावान समजतात, देवदत्त मानतात. इतिहासात कित्येक कलाकार, सेनानी, नेते, त्यांनी आपले डाव, आपली रणनीती असं भासवलं की ते सहजच घडले आहेत. पण त्यांच्या मागे होती वर्षांची तयारी, असंख्य अपयश, अनंत मेहनत. लक्षात ठेवा, जर लोकांना तुमचा संघर्ष दिसला तर ते तुमचं गुपित उलगडतील. पण जर त्यांना फक्त तुमची सहजता दिसली तर ते कायमचं तुमचं वंदन करतील. सारांश असा: मेहनत करा पण दाखवू नका. जगासमोर नेहमी एफर्टलेस दिसा. कारण सत्तेच्या खेळात जे नैसर्गिक वाटतं तेच सर्वात अलौकिक ठरतं. नियम 31: पर्यायांचे नियंत्रण तुमचे, दुसऱ्यांच्या चालीही तुम्ही ठरवाल त्याच. सत्तेच्या खेळात सर्वात मोठं शस्त्र म्हणजे निवडीचं भासमान स्वातंत्र्य. लोकांना असं वाटलं पाहिजे की ते स्वतः निर्णय घेत आहेत, पण प्रत्यक्षात तुम्ही त्यांना ज्या पत्त्यांच्या चौकटीत अडकवलंय त्यातूनच ते निवड करत आहेत. हेच खरं कौशल्य आहे, जिथे दोन्ही वाटा शेवटी तुम्हालाच फायद्याच्या ठरतात. तुम्ही त्यांना दोन दरवाजे दाखवता. एकातून गेले तरी जिंकणार तुम्ही आणि दुसऱ्यातून गेले तरी विजय तुमचाच. इतिहासभर राजे, सम्राट, नेते, धोरणकर्ते लोकांना नेहमी खोटं स्वातंत्र्य देत आले. जनतेला वाटलं हा निर्णय आमचा आहे, पण खरी सूत्र नेहमी सत्ताधीशांच्या हातात होती. लक्षात ठेवा, जर तुम्ही लोकांना थेट आज्ञा दिलीत तर ते बंड करतील, विरोध करतील. पण जर त्यांना वाटलं की निवड त्यांची आहे तर ते तुमच्या जाळ्यात आनंदाने शिरतील. सारांश असा: नेहमी पत्ते तुम्हीच वाटा. लोकांनी जिंकलेलं भासलं तरी तुमच्याच खेळात ते अडकलेले असतात. कारण सत्तेच्या खेळात खरा विजेता तोच जो इतरांच्या निवडीसुद्धा आपल्या हातात ठेवतो. नियम 32: लोकांना स्वप्ने दाखवा. जग वास्तवाने भरलेलं आहे. कष्ट, वेदना, अपयश, निराशा. लोकांना हे दिसतं पण ते स्वीकारायला तयार नसतात. त्यांना हवी असते स्वप्न, कल्पना, भ्रम. सत्तेचा शहाणा खेळाडू हीच कमजोरी ओळखतो. तो लोकांना जे आहे ते सांगत नाही. तो त्यांना जे ऐकायचं आहे ते दाखवतो. तो त्यांना कठोर वास्तव नाही तर गोड भ्रम विकतो. इतिहासभर महान नेते, भविष्यवेत्ते, कलाकार, त्यांनी जनतेला स्वप्न दिली, अशी स्वप्न जी वास्तवापेक्षा सुंदर होती. जनता त्या स्वप्नांच्या मागे धावत गेली आणि आपलं आयुष्य, आपली निष्ठा, आपला जीवही त्यासाठी अर्पण केला. लक्षात ठेवा, लोकांना वास्तव सांगितलं तर ते दूर जातील. पण जर तुम्ही त्यांना भ्रम दिला
तर ते तुम्हाला देवासारखं मानतील. सारांश असा: लोकांच्या कल्पनांना पोषक ठेवा, त्यांच्या स्वप्नांना दिशा द्या, कारण सत्तेच्या खेळात वास्तव नव्हे तर भ्रमच लोकांच्या मनावर राज्य करतो. नियम 33 दुखरी नस. प्रत्येक माणसाच्या मनात एक गुपित असतं. एक कमकुवत दुवा, एक लपलेली जखम, एक भीती, एक लालसा. ज्याला ओळखलं त्याला तोडणं किंवा जिंकणं सहज होतं. सत्तेच्या खेळात शहाणा खेळाडू कधीच वरवर पाहत नाही. तो लोकांच्या हसण्यात, त्यांच्या रागात, त्यांच्या गप्पांत लपलेली सत्यम शोधतो. तो त्यांचा थंबस्क्रू म्हणजे त्यांची खरी कमजोरी उलगडतो. एखाद्याला पैशाची लालसा, एखाद्याला कीर्तीची भूक, कुणाला भीती, तर कुणाला गुपित उघड होण्याची झळ. याच कमकुवतपणावर सत्ता बांधली जाते. इतिहासात गुप्तहेर, राजकारणी, सम्राट सर्वांनी हीच कला वापरली. जेव्हा विरोधकांचा कमजोर दुवा त्यांनी पकडला तेव्हा त्या विरोधकाला झुकायलाच लागलं. लक्षात ठेवा, लोकांना मोठ्या ताकदीने हरवणं कठीण असतं, पण त्यांच्या एका कमकुवतपणावर बोट ठेवलं की ते स्वतःच कोसळतात. सारांश असा: प्रत्येकाच्या आयुष्यात एक थंबस्क्रू असतो. तो शोधा, तो समजा आणि त्याचा उपयोग करा. कारण सत्तेच्या खेळात कमकुवत दुवा पकडणारा कधीच हरत नाही. नियम 34 रुबाब राजासारखा हवा, मग वागणूकही तशीच मिळते. सत्तेच्या जगात लोक तुम्हाला तसं वागवतात जसं तुम्ही स्वतःला दाखवता. जर तुम्ही स्वतःला छोटं मानलंत तर जग तुम्हाला तुडवेल. पण जर तुम्ही स्वतःला राजासारखं मांडलंत तर लोक नकळत तुम्हाला तसंच वागवतील. शहाणा खेळाडू कधीच सामान्यतेत मिसळत नाही. तो उंच चालतो, उंच बोलतो, जणू त्याचा जन्मच राज्यासाठी झाला आहे. त्याच्या आत्मविश्वासातच एक अदृश्य सत्ता असते जिच्या पुढे लोक नतमस्तक होतात. इतिहासात कित्येक सामान्य माणसे केवळ त्यांच्या वागण्याच्या ढंगामुळे राजे, नेते, साम्राज्यकर्ते बनली. त्यांनी कधीही स्वतःला लहान मानलं नाही आणि त्यामुळेच जगाने त्यांना महान मानलं. लक्षात ठेवा, सत्ता फक्त पदवीत नसते, तर ती तुमच्या वागणुकीत, तुमच्या शैलीत असते. जर तुम्ही स्वतःला राजासारखं मांडलंत तर लोकांना वाटेल की तुम्ही खरोखरच राजा आहात. सारांश असा: स्वतःचं मूल्य कधी कमी करू नका. राजासारखे जगा, राजासारखे दिसा. कारण सत्तेच्या खेळात जग तुम्हाला तसंच वागवतं जसं तुम्ही स्वतःला दाखवता. नियम 35 वेळ साधण्याची कला सर्वोत्तम. सत्तेच्या खेळात वेळ हीच खरी शस्त्र आहे. ज्याने योग्य क्षण ओळखला त्याने लढाई न करता विजय मिळवला. बहुतेक लोक अधीर होतात. ते घाई करतात किंवा उशीर करून संधी गमावतात. पण शहाणा खेळाडू तो संयमाने थांबतो. तो शांततेत पाहतो, अभ्यास करतो आणि मग जेव्हा क्षण परिपूर्ण असतो तेव्हा एकच वार करतो आणि शत्रू कोसळतो. इतिहासभर साम्राज्यम जिंकली गेली फक्त तलवारीच्या धारेने नाही तर योग्य क्षण साधण्याच्या कलेने. नेपोलियनपासून राजकारण्यांपर्यंत जेव्हा वेळ त्यांच्या बाजूला होती तेव्हा त्यांनी पर्वत हलवले आणि जेव्हा त्यांनी वेळ गमावली ते इतिहासाच्या राखेत विरून गेले. लक्षात ठेवा, घाई करणारा नेहमी चुका करतो आणि संधी न साधणारा कायम पश्चाताप करतो. पण जो वेळेला आपलं शस्त्र बनवतो तोच खऱ्या अर्थाने अजिंक्य ठरतो. सारांश असा: वेळेला ओळखा, वेळेला साधा आणि वेळेला आपल्या बाजूला उभं करा. कारण सत्तेच्या खेळात एकाच योग्य क्षणाची ताकद 1000 दिवसांच्या मेहनतीवर भारी पडते. नियम 36 जे अप्राप्य असेल त्याची उपेक्षा करावी हाच खरा सूड. सत्तेच्या रंगमंचावर तुम्हाला सगळं मिळणारच असं नाही.
काही गोष्टी हाताबाहेर जातील, काही लोक तुमच्यापासून दूर राहतील. पण खरी ताकद काय? ज्याला मिळवता येत नाही त्याला तुच्छ मानण्याची कला. कमजोर माणूस सतत धडपडतो. जे मिळत नाही त्याच्या मागे वेड्यासारखा धावतो. तो स्वतःला उघड करतो, त्याच्या इच्छा त्याला गुलाम बनवतात. पण शहाणा खेळाडू, तो जे मिळत नाही त्याला दुर्लक्ष करतो. जणू ती वस्तू, तो माणूस, ती सत्ता त्याच्यासाठी किंमतहीन आहे. आणि आश्चर्य म्हणजे ज्याला तो नजरेआड करतो त्याचं मूल्य जगाच्या नजरेत कमी होतं. लोक म्हणतात, जर यानेच त्याला महत्त्व दिलं नाही तर ती गोष्ट इतकी खास तरी काय आहे? इतिहासात हेच नेहमी घडलं. जे नेते स्वतःच्या हरलेल्या गोष्टींना विसरले, त्यांना झिडकारलं. ते आणखी मोठ्या विजयासाठी ओळखले गेले. लक्षात ठेवा, जे हाताबाहेर आहे त्याच्या मागे धावू नका. दुर्लक्ष हीच खरी सूड आहे. सारांश असा: अशक्याला तुच्छ माना, त्याला महत्त्व देऊ नका. कारण सत्तेच्या खेळात दुर्लक्ष हीच सर्वात धारदार तलवार आहे. नियम 37: अत्यंत भव्यदिव्य देखावा निर्माण करा. सत्ता मिळवण्यासाठी शब्द अपुरे पडतात. लोक ऐकतात थोडं पण पाहतात जास्त, आणि जेव्हा तुम्ही त्यांना दृश्य, तमाशा, जादू दाखवता ते मंत्रमुग्ध होतात, त्यांच्या डोळ्यांनी कैद होतात. शहाणा खेळाडू याची जाणीव ठेवतो. तो फक्त बोलत नाही, तो भव्य दृश्यम उभी करतो. राजेशाही प्रवेश, तेजस्वी प्रतीक, असामान्य कार्यक्रम, हे सर्व लोकांच्या मनावर खोल कोरलं जातं. इतिहासात सम्राट, राजा, नेते, त्यांनी लोकांना शब्दांनी नाही तर भव्य सोहळ्यांनी जिंकून घेतलं. लोकांना वाटलं, हा माणूस साधा नाही, हा तर देवासारखा आहे. कारण डोळ्यांनी पाहिलेलं दृश्य कधीच विसरलं जात नाही. ते भावना पेटवतं आणि भावनांच्या आधारेच लोक निष्ठा देतात. लक्षात ठेवा, गर्दीत मिसळलात तर तुम्ही अदृश्य व्हाल. पण एक भव्य तमाशा उभा केला तर जग तुमच्याकडे वळेल आणि तुमच्या नावाने रोमांचित होईल. सारांश असा: लोकांच्या कल्पनाशक्तीवर राज्य करा, त्यांना असामान्य दृश्य द्या. कारण सत्तेच्या खेळात ज्याने तमाशा निर्माण केला तोच लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो. नियम 38: मत इतरांपेक्षा वेगळे पण वागणे चारचुघांसारखे. जगात वेगळं विचार करणं हा गुन्हा नाही, पण वेगळं वागणं ते तुम्हाला धोक्यात टाकतं. लोकांना वाटतं ते स्वातंत्र्यप्रेमी आहेत, पण खरी गोष्ट अशी आहे, त्यांना वेगळं सहन होत नाही. जो गर्दीविरुद्ध चालतो त्याला ते शंका घेऊन पाहतात, त्याच्यावर हसू करतात किंवा त्याला बाहेर फेकून देतात. शहाणा खेळाडू हे जाणतो. तो मनात हवं तसं विचार करतो, योजना आखतो, कल्पना बांधतो. पण बाहेरच्या जगात तो इतरांसारखाच वागतो. त्याचा पोशाख, त्याचं बोलणं, त्याचं वर्तन सर्वसामान्य दिसतं. इतिहासात अनेक विद्रोही, प्रतिभावंत, ते समाजाच्या विरोधात उघड उभे राहिले आणि त्यांचं तेजच त्यांच्यावर उलटलं. लोकांनी त्यांना नाकारलं, संपवलं. पण जे शहाणे होते ते आतून वेगळं विचार करत राहिले आणि बाहेरून सामान्यतेचा मुखवटा घालून हळूहळू सत्ता काबीज केली. लक्षात ठेवा, ह्या ताकदीसाठी तुमच्या विचारांचं स्वातंत्र्य जपा, पण ते उघडपणे दाखवू नका. जगासोबत वागा, पण तुमचं गुप्त मन तुमच्या मार्गावर चालू ठेवा. सारांश असा: मनाने क्रांतिकारी व्हा, पण वागण्यात साधे दिसा. कारण सत्तेच्या खेळात मुखवट्याखालील विचारच तुम्हाला अजेय करतात. नियम 39: तुमचे काम साधण्यासाठी इतरांना गोंधळात पाडा. शांत पाण्यात मासे क्वचितच मिळतात, पण जेव्हा पाणी खवळतं तेव्हा मासे वर येतात आणि शिकार करणाऱ्याला त्यांना पकडणं सोपं जातं.
सत्तेच्या खेळातही हाच नियम लागू होतो. शत्रूला शांततेत ठेवू नका. त्याच्या मनात गोंधळ माजवा, त्याला चिडवा, त्याचा संयम हरवा. कारण जो माणूस रागात आहे तो चुका करतो, आणि त्या चुका म्हणजे तुमचा विजय. शहाणा खेळाडू स्वतः मात्र शांत राहतो. वादळ उठलं तरी तो स्थिर उभा असतो. जणू सगळ्या भोवती आग लागली आहे, पण तो मात्र थंडगार बर्फासारखा राहतो. इतिहासभर अनेक पराभव झाले, कारण राजे, सेनापती, शासक शत्रूच्या उचकावण्याला बळी पडले. ते रागाने रणांगणात उतरले, आणि शेवटी त्यांची साम्राज्यं कोसळली. पण जे शहाणे होते ते इतरांना संतापवून हस्त उभे राहिले, आणि त्यांनी सहजतेने सत्ता काबीज केली. लक्षात ठेवा, गोंधळ आणि भावनांचा वापर करा. शत्रूच पाणी खवळवा, पण स्वतः मात्र गहन आणि शांत तलावासारखे रहा. सारांश असा: इतरांना रागावून त्यांच्या चुका पकडा, पण स्वतः कधीही रागाच्या जाळ्यात अडकू नका. कारण सत्तेच्या खेळात शांत मनानेच वादळावर राज्य करता येतं. नियम 40. विनाकारण मेहरबानी करणाऱ्यांपासून सावध राहा. सत्तेच्या खेळात मोफत मिळालेली भेट ही आशीर्वाद नसते, ती एक सापळा असतो. जेव्हा कोणी तुम्हाला विनामूल्य काही देतो, तेव्हा समजा त्यामागे किंमत आहे, आणि ती किंमत नेहमीच जास्त असते. कारण मोफत वस्तू म्हणजे स्वातंत्र्य गमावणं, बंधने स्वीकारणं. शहाणा खेळाडू कधीही मोफत गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. तो स्वतःची किंमत स्वतः चुकवतो. कारण ज्याने पैसे दिले तोच मालक ठरतो, आणि जो मोफत घेतो तो नकळत गुलाम बनतो. इतिहासात राजे, व्यापारी, सेनापती जेव्हा त्यांनी मोफत भेटी स्वीकारल्या तेव्हा त्यांचं आयुष्य गहाण पडलं. पण ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या पैशाने सर्व काही मिळवलं, ते नेहमीच स्वतंत्र राहिले, आणि त्यांची सत्ता अभेद्य ठरली. लक्षात ठेवा, मोफच्या आमिषाला बळी पडू नका. स्वतः गुंतवा, स्वतः खर्च करा. कारण खरी किंमत दिल्यावरच तुम्ही मुक्त राहता. सारांश असा: मोफत भेटींना तुच्छ माना. त्यांना नकार द्या, कारण सत्तेच्या खेळात मोफत मिळालेलं काहीही कधीच खरं मोफत नसतं. नियम 41. महान व्यक्तींचे अनुकरण करणे टाळा. महान लोकांच्या सावलीत उभं राहणं हा एक मोहक सापळा आहे. त्यांच्या कीर्तीवर चालत तुम्हाला वाटेल की लोक तुम्हालाही तितकंच गौरव देतील. पण सत्य कठोर आहे. तुमची तुलना नेहमी त्यांच्याशीच होईल, आणि तुम्ही कधीच त्यांच्या उंचीला पोहोचू शकणार नाही. इतिहासात अनंत वारसदार पडले. ते साम्राज्याच्या सिंहासनावर बसले, पण जनतेने त्यांना केवळ महान पूर्वजांच्या सावलीतले वारस म्हणूनच ओळखलं. त्यांचं नाव चमकलं नाही, कारण ते दुसऱ्यांच्या ठशात चालत राहिले. शहाणा खेळाडू वेगळा मार्ग निवडतो. तो स्वतःची ओळख निर्माण करतो, नवा अध्याय सुरू करतो, ज्यामुळे लोक म्हणतात, हा त्याच्यासारखा नाही, हा स्वतःचं साम्राज्य घडवणारा आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या सावलीत उभे राहिलात तर तुम्ही कायमच लहान दिसाल. पण जर तुम्ही स्वतःचा प्रकाश पेटवला तर सावल्या तुमच्या मागे येतील. सारांश असा: महानांच्या पावलावर पाऊल ठेवू नका. स्वतःचा मार्ग तयार करा. कारण सत्तेच्या खेळात तुमचं सामर्थ्य त्यांच्या वारशात नाही, तर तुमच्या स्वतंत्र ओळखीत आहे. नियम 42. घाव मुळावरच घाला, फांद्या आपोआप तुटतील. गर्दीला नियंत्रित करणं कठीण वाटतं, पण खरी ताकद त्या गर्दीत नसतेच. ती असते त्यांच्या नेत्यात. तो एक माणूस जो लोकांच्या मनावर राज्य करतो, त्यांच्या विचारांना दिशा देतो, त्यांच्या पावलांना चालवतो. तोपर्यंत लोक मजबूत असतात, तोपर्यंत त्यांचं ऐक्य अबाधित असतं. पण
जर तुम्ही त्या मेंढपाळालाच संपवलं तर मेंढ्यांचा कळप विस्कळीत होतो. ते पळून जातात, भेदरतात, त्यांचं सामर्थ्य तुटून जातं. इतिहासात असंख्य क्रांती, बंड, आंदोलनं. नेते जिवंत होते तोपर्यंत ती प्रखर होती. पण एकदा नेता संपला, त्यांच्या मागे उभा कळप काही दिवसांत नाहीसा झाला. शहाणा खेळाडू गर्दीवर थेट प्रहार करत नाही. तो मूळ शोधतो. तो एक व्यक्ती ओळखतो जो संपूर्ण साखळीला ताकद देतो. आणि जेव्हा त्याच्यावर वार होतो, संपूर्ण साखळी कोसळते. लक्षात ठेवा, गर्दीवर नाही तर त्यांच्या मेंढपाळावर लक्ष केंद्रित करा. सारांश असा: नेत्याला नामोहरम करा आणि अनुयायी आपोआप विखुरले जातील. कारण सत्तेच्या खेळात कळपावर नाही तर मेंढपाळावर विजय मिळवणं हेच खरं शस्त्र आहे. नियम 43 लोकांची हृदये काबीज करा, मने जिंका. सत्तेचा खरा पाया तलवारीत नसतो, तो असतो लोकांच्या मनात. हो, भीतीने लोकांना वश करता येतं, धाक दाखवून त्यांच्याकडून काम करून घेता येतं. पण भीती ही तात्पुरती असते. ती आग सारखी आहे, लवकर पेटते पण लवकर विझते. आणि जेव्हा ती विझते तेव्हा मनात फक्त द्वेष उरतो. पण जर तुम्ही लोकांच्या हृदयात शिरलात, त्यांच्या भावनांना स्पर्श केला, त्यांच्या स्वप्नांना चालना दिली, त्यांना विश्वास दिला की तुम्ही आमच्यासाठी आहात, तेव्हा ते स्वतःहून तुमच्यासाठी जगतात, तुमच्यासाठी लढतात आणि तुमच्यावर प्रेम करतात. इतिहासातील महान नेते फक्त तलवारीने नव्हे तर लोकांच्या हृदयांवर राज्य करूनच अमर झाले. त्यांच्या शब्दांनी लोक मंत्रमुग्ध झाले, त्यांच्या दृष्टीने जनतेला भविष्य दिसलं. शहाणा खेळाडू म्हणून तुमचं ध्येय फक्त सत्ता मिळवणं नसावं, तर लोकांच्या मनावर अमिट छाप सोडणं असावं. लक्षात ठेवा, भीतीने लोक तुमच्यासमोर वागतील, पण प्रेमाने ते तुमच्यामागे उभे राहतील. सारांश असा: मन जिंका, हृदयम जिंका. कारण सत्तेच्या खेळात फक्त तेच शाश्वत साम्राज्य असतं जे लोकांच्या अंतःकरणात उभारलं जातं. नियम 44 विरोधकांची नक्कल करून त्यांना नमवा, त्यांची चिडचिड होऊ द्या. कल्पना करा, एखादा तुमच्यावर डाव टाकतो, तुमच्यावर हल्ला करतो किंवा तुमची थट्टा करतो. तुम्ही काय कराल? रागवाल? प्रत्युत्तर द्याल? नाही. शहाणे लोक वेगळं शस्त्र वापरतात, आरसा. हो, जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वागण्याचं, त्याच्या हालचालींचं, त्याच्या चालींचं तंतोतंत प्रतिबिंब दाखवता, तेव्हा तो गोंधळतो. कारण अचानक त्याला स्वतःचीच कुरूप प्रतिमा दिसते. आरसाच्या या खेळात दोन ताकदी लपलेल्या आहेत. पहिली, विरोधकाचं अस्त्र त्याच्याच विरोधात वळवणं. आणि दुसरी, त्याला इतका चिडवणं की तो स्वतःचं भान हरवतो, तर तुम्ही शांत, स्थिर राहता. इतिहासात राजदरबार, युद्धभूमी, व्यापाराच्या मैदानावरही हे शस्त्र वापरलं गेलं. जेव्हा शत्रू आरशात स्वतःलाच पाहू लागला, त्याची शक्ती त्याच्याच हातून तुटली. शहाणा खेळाडू नेहमी जाणतो, थेट भिडणं धोकादायक आहे, पण आरसा दाखवणं हा सगळ्यात सुरक्षित आणि घातक डाव आहे. लक्षात ठेवा, आरशाचा खेळ विरोधकाला निःशस्त्र करतो, त्याला रागाच्या जाळ्यात अडकवतो आणि तुम्हाला विजयी करतो. सारांश असा: आरसा बनवा त्याच्या हालचालींचा आणि बघा, तो स्वतःच्या प्रतिमेत हरवून जाईल. कारण सत्तेच्या खेळात आरसा हीच खरी तलवार आहे. नियम 45 सुधारणांबद्दल आग्रह धरा, पण प्रत्यक्ष बदल तातडीने नको. जग सतत बदलतं. लोकही बदलाची हाक देतात. ते म्हणतात, आम्हाला नवं जुनं संपलं. पण सत्य काय आहे माहीत आहे? लोक बदलाची मागणी करतात, पण मनाने ते जुन्यालाच घट्ट धरून बसतात.
शहाणा खेळाडू हे समजतो. तो बदल घडवतो, पण हळूहळू. एकदम सगळं उलथून टाकलं तर लोक घाबरतात, त्यांचा विरोध पेटतो आणि तुम्हीच शत्रू बनता. इतिहासात अनेक सुधारक पडले, कारण त्यांनी एका रात्रीत जग बदलायचा प्रयत्न केला. लोक तयार नव्हते आणि परिणाम झाला बंड, गद्दारी, अपयश. पण जे खरे नेते होते त्यांनी बदलाचं बीज सावकाश पेरलं. हळूहळू लोकांना तयार केलं, त्यांच्या भीतीला शांत केलं आणि मग एक दिवस लोकांना कळलंही नाही आणि ते नव्या युगात पाऊल टाकून गेले. लक्षात ठेवा, बदलाचं वचन द्या, लोकांच्या आशा जागृत ठेवा, पण कृतीत बदलाचा प्रवाह नेहमी मंद ठेवा. सारांश असा: हो, बदल आवश्यक आहे, पण एकदम नाही. कारण सत्तेच्या खेळात ज्याने घाई केली तो जळून खाक झाला, आणि ज्याने संयम ठेवलं त्याने इतिहास घडवला. नियम 46: तुम्ही परिपूर्ण असलात तरी इतरांना तसे वाटू देऊ नका. कल्पना करा, तुम्ही प्रत्येक गोष्टीत यशस्वी आहात, प्रत्येक लढाईत जिंकता. तुमच्याकडे सौंदर्य आहे, बुद्धी आहे, ताकद आहे. एकदम परिपूर्ण. ऐकायला छान वाटतं ना? पण सत्य आहे, लोक परिपूर्णतेला सहन करू शकत नाहीत. कारण तुमची निर्दोष प्रतिमा त्यांच्या कमतरतांना उघड पाडते. त्यांना वाटू लागतं तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तिथून जन्मतो मत्सर. मत्सर, जो शस्त्रापेक्षा घातक असतो. इतिहासात अनेक परिपूर्ण सम्राट, निर्दोष सेनानी, लोकप्रिय नेते फक्त मत्सराच्या ज्वाळेत भस्मसात झाले. लोकांना त्यांचे यश खटकत होतं आणि त्यांनी कट रचला. शहाणा खेळाडू मात्र वेगळं करतो. तो आपलं सामर्थ्य लपवतो, कधी कधी जाणून बुजून चुका करतो, छोट्या कमजोरी दाखवतो, ज्यामुळे लोकांना वाटतं हा आपल्यासारखाच आहे. हीच युक्ती आहे. अतुलनीय असूनही साधा दिसा, पराक्रमी असूनही थोडं मान झुका. लोकांना तुमच्यावर प्रेम करू द्या, मत्सर नाही. लक्षात ठेवा, परिपूर्णतेचा मुखवटा धोकादायक आहे. लोक तुम्हाला देव बनवलं की त्यांनाच पहिलं काम असतं देव पाडणं. सारांश असा: परिपूर्ण दिसू नका, मानवी दिसा, थोडे अपूर्ण दिसा. कारण सत्तेच्या खेळात मत्सर टाळणं हेच सर्वात मोठं पराक्रम आहे. नियम 47: ध्येयपूर्ती झाल्यावर स्वतःला लगाम घाला, जास्तीची हाव नको. जिंकण्याचा आनंद गोड असतो. युद्ध जिंकल्यानंतर, शत्रू कोसळल्यानंतर, लोकांच्या टाळ्या वाजल्यानंतर मनात लालसा पेटते, अजून. पण हीच लालसा महान विजेत्यांना नाशाच्या मार्गावर नेते. कारण जिथे थांबायला हवं होतं तिथे ते पुढे जातात, मर्यादा ओलांडतात आणि आपलीच ताकद आपल्यावर कोसळते. इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. सम्राट, सेनानी, राजे ज्यांनी विजय मिळवला पण थांबले नाहीत. त्यांना वाटलं आता कोणी आपल्याला थांबवू शकत नाही. आणि मग झालं काय? लोकांचा रोष, शत्रूंचा बदला आणि त्यांच्या साम्राज्याचा अंत. शहाणा खेळाडू मात्र जाणतो, विजयानंतरची खरी कला म्हणजे थांबणं, वेळीच मागे हटणं. आपल्या शत्रूला पूर्ण नष्ट न करता त्याला थोडं वाचू द्या, ज्यामुळे तो तुमच्यासाठी सतत धोकादायक राहत नाही, पण तुमच्या महानतेचं स्मरण ठेवतो. लक्षात ठेवा, विजयानंतरची घाई ही मूर्खांची खूण आहे. संयम आणि मर्यादा ही शहाण्यांची ताकद आहे. सारांश असा: विजय मिळवणं पुरेसं नाही, तर योग्य वेळी थांबणं हेच खऱ्या सामर्थ्याचं लक्षण आहे. कारण सत्तेच्या खेळात मर्यादा ओळखणारेच इतिहासावर राज्य करतात. नियम 48: तुमची मते चव्हाट्यावर मांडू नका. जगात सगळं बदलतं. नद्या मार्ग बदलतात,
साम्राज्यम उभी राहतात आणि कोसळतात, मित्र शत्रू होतात, शत्रू मित्र बनतात. पण जो स्वतःला एका ठराविक आकारात अडकवतो तो तुटतो, चुरगळतो, नाहीसा होतो. शक्तीचं खरं रहस्य आहे निर्गुणता. होय, पाण्यासारखं बना. पाणी कधी तलावात स्थिर, कधी धबधब्यासारखं प्रखर, कधी वादळात विध्वंसक. पण त्याचं खरं सामर्थ्य हे आहे की ते कधीही एका रूपात राहत नाही. इतिहासात ज्यांनी स्वतःला नियम, सवयी किंवा एका कठोर ओळखीत अडकवलं ते पराभूत झाले. कारण शत्रूने त्यांचा अंदाज बांधला, त्यांचा डाव आधीच वाचला. पण जे रूप बदलत राहिले, कधी वाघ, कधी कोल्हा, कधी शांत ऋषी, कधी निर्दयी योद्धा, तेच जगावर अधिराज्य गाजवू शकले. शहाणा खेळाडू कधीच स्वतःची निश्चित चौकट बनवत नाही. तो परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो. लोक त्याला पकडू पाहतात, पण तो धुक्यासारखा हातातून निसटतो. लक्षात ठेवा, स्थिरता म्हणजे कैद, तर लवचिकता म्हणजे स्वातंत्र्य. सारांश असा, एका ठराविक रूपात अडकू नका. निर्गुण बना, बदलणारे बना. कारण सत्तेच्या खेळात जो स्वतःला आकारहीन बनवतो तोच अजय ठरतो. हे पुस्तक आपल्याला सांगतं की सत्ता ही केवळ राजसिंहासनावर बसलेल्यांची मालकी नसते. सत्ता म्हणजे प्रभाव, नियंत्रण आणि परिस्थितीला आपल्या फायद्याचं बनवण्याची कला. या 48 नियमांमधून एक गाभा स्पष्ट होतो: जग बदलतं, माणस बदलतात, पण सत्तेचे नियम बदलत नाहीत. कधी लोकांना स्वतःपेक्षा मोठं दाखवावं लागतं, कधी स्वतःचं अस्तित्व सावलीत ठेवावं लागतं, कधी भावनांवर नियंत्रण ठेवून थंड डोक्याने खेळ जिंकावा लागतो. काही नियम कपटी, निर्दयी वाटतात, तर काही शहाणपण शिकवतात. पण सगळे नियम आपल्याला एकच गोष्ट आठवतात: जीवन म्हणजे रणांगण आहे. या पुस्तकाचा शेवट आपल्याला सर्वात मोठा धडा देतो: निर्गुण बना, लवचिक बना. जग स्थिर नाही, मग आपण का असावं? परिस्थिती जसजशी बदलते तसं आपलं रूपही बदलायला हवं. पाण्यासारखं वाहत राहा, रूपांतर करत राहा. प्रेरणा अशी: जर तुम्ही या नियमांना शहाणपणाने वापरलं तर तुम्ही फक्त सत्तेच्या खेळात जिंकणार नाही, तर स्वतःच्या आयुष्याचे राजा बनाल. सत्ता ही शेवटी इतरांवर राज्य करण्याची गोष्ट नाही, ती स्वतःवर प्रभुत्व मिळवण्याची कला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही असाल त्या क्षेत्रात, राज्य करणार किंवा सत्ता करणार. हे 48 नियम अंगीकारा आणि सत्ता करा. मग तुम्ही पण म्हणू शकता: मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही घेऊन येणार आहोत नवनवीन पुस्तकांची भेट तुमच्यासाठी.